सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील लोकशाहीच्या सणाची अखेर प्रतीक्षा संपली आहे। आता जनतेचा कौल महत्त्वाचा आहे असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले। राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे। त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे। 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील अशी माहिती आयोगाने दिली आहे। आचारसंहिता लागू, निवडणूक कार्यक्रम जाहीर होता संबंधित नगर परिषद व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। मतदारांवर परिणाम करणारे कोणतेही सरकारी निर्णय किंवा कार्यक्रम या कालावधीत घेता येणार नाही। आचारसंहिता लागू असताना सरकारी खर्चातून जाहिराती, उद्घाटने व घोषणा बंद राहतील। विभागनिहाय निवडणुका कोकण विभाग 2027, नगर परिषद नाशिक विभाग 49, पुणे विभाग 60, छत्रपती संभाजीनगर विभाग 52, अमरावती विभाग 45, नागपूर विभाग 55, एकूण 246 नगर परिषदा व 42 नगर पंचायती यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। यातून 6859 सदस्य व 288 अध्यक्ष निवडले जाणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषदांचा तर 15 नवीन नगर पंचायतींचा समावेश आहे। मतदार यादी व मतदान केंद्र 31 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात येतील। 7 नोव्हेंबर रोजी मतदार यादी जाहीर होणार आहे। राज्यभरात 13,355 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे। निवडणुका ईव्हीएम द्वारे होणार आहे। मतदारांना मोबाईल ऍप वरून मतदान केंद्र, उमेदवार आणि यादीतील नावाची माहिती मिळणार आहे। दुबार मतदारांवर कारवाई, दुबार नावांची ओळख पटविण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर टूल वापरण्यात आले। संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले असे मतदार डिक्लेरेशन देऊन फक्त एकाच केंद्रावर मतदान करू शकतील। राज्य निवडणूक आयोगाने याबाबत कडक दक्षता घेतली असल्याचं सांगितलंय। राज्यातील नागरिकांसाठी ही घोषणा मोठा दिलासा ठरली आहे। लोकशाहीतील स्थानिक प्रशासनाच्या बळकटीसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असून 2 डिसेंबर रोजी राज्य पुन्हा एकदा मतदानाच्या रंगात रंगणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।